फिरतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. बरं हो, आज 4 वाजेपर्यंत माझ्या काही मैत्रिणी येतात पुण्याहून, त्यांना तुला भेटायचंय. लवकर ये. ओके. मेरी बीवी की जान ली है आप लोगों ने, उस डॉक्टर प्रधान को नहीं छोड़ेंगे. यात हॉस्पिटलची काही चूक नाही. तुम्हें पता नहीं है तुम किससे बात कर रही हो. ये पूरा अस्पताल जला दूंगा मैं. बंद करो ये तमाशा. आता बघ ना या राधानी काय करून ठेवलंय ते. का काय केलंय? केवढा उपमा केलाय तिने. 3 दिवस आपण खाल्ला ना तरी पण उरेल. अरे देवा. अगं संकष्ट चतुर्थी आहे ना, आज 4 वाजल्यापासून लोकांची रांग असणार आहे. आपल्याला उशीर झाला, 6:15 झाले. चल लवकर. अगं काय आजचा दिवस आपला धांद्याचा आहे. काय समजलीस? तू जरा मदत कर. आता तू आली आहेस ना तर जरा मदत होईल. ती ताटा बिटा आहे ना तू सगळ्यांना द्यायला जरा ती. अगं मी तुझ्याशी बोलतोय काय, हा हो काय बोलशील का नाही? नाही म्हणजे मी विचार करतेय, डॉक्टर सई प्रधानांबरोबर आपली सीमा फार चांगलं वागली नाही. नाही म्हणजे तिच्यातला हा बदल चांगला आहे, पण तो कायमचा टिकला म्हणजे मिळवली. अगं होणार, सगळा चांगलाच होणार. त्या दिवशी सौरभने मान टाकली बघ हॉस्पिटलमध्ये, आपण सगळे घाबरलो होतो. डॉक्टर सई प्रधान होत्या म्हणून आपला सौरभ आपल्याला परत मिळाला. माहिती आहे तुला सांगतो, कधी कधी डॉक्टरच्या बोलण्याने जे होते ना ते मोठमोठे इंजेक्शनने पण होत नाही. नाही म्हणजे मला कळलं नाही काय केलं काही सई प्रधानांनी. त्याने काय केलं माहिती आहे? हा. राधा आणि सीमा वहिनी दोघांना आपल्या केबिन मध्ये बोलावला आणि त्यांना समजावला की सौरभ हा एकत्र कुटुंबात लाडानं वाढलेला आहे. लग्नानंतर त्याला वेगळा राहावा लागला, त्यामुळे तो घरच्यांच्या प्रेमाला मुकला आणि या साऱ्या गोष्टींसाठी तो स्वतःला दोषी समजतो. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. झाला गेला सगळा विसरून तुम्ही सगळे एकत्र आलात असा जर त्याला दिसला तरच तो त्यातून बाहेर पडू शकतो. नाहीतर तुम्हाला त्याला कायमचा गमवावा लागेल. काय सांगतोयस काय? हो ना. सीमा वहिनी तो एकदम हादरूनच गेली. ती त्याच्या रूम मध्ये गेली, त्याच्या बेड जवळ बसली. तो शुद्धीवर येईपर्यंत वाट बघितली. जसा तो शुद्धीत आला बरोबर त्याला म्हणाली, तू आता डोक्यात काय ठेवू नकोस, सगळं काढून टाक. आपल्या सगळ्यांना घरी जायचं आहे, राधा सकट. आणि तुम्ही दोघे जण कायमच आता तिथे राहणार आहात. आपण सगळ्यांनी एकत्र राहूया. तेव्हा सौरभ थोडासा हसला. तरीच त्यानंतर सौरभच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली आणि घरी आल्यापासून ना त्याचा मूडही चांगला आहे. देव करो आणि आपलं घर असंच एकसंध राहू रे बाबा. इथे कशाला नमस्कार करते? आता जातोय ना देवळात, तिथेच कर सगळा काय ते. मी ना जाम खुश आहे. म्हणजे हा एअरपोर्टचा ऍक्सिडेंट झाला आणि सगळं काही नीट झालं ना. आणि सगळ्यात महत्वाचं ना, सीमा वहिनी बरोबर पॅचअप झालं ते. हो ना, सौरभ आणि राधा आपल्या घरी परत आले. आणखीन काय पाहिजे ना आपल्याला? आपल्या जसं काय तुझंच घर आहे. हो माझंच घर आहे. म्हणजे मला तरी असंच वाटतं. पण सौर्या, आता ना राधा पाहिजे होती. अरे तिला 7:30चं ऑपरेशन होतं म्हणून पळाली लोक. शपथ, ती इतक्या सकाळी लवकर उठून तिनं उपमा केलाय. लई भारी आहे तुझी बायको. हे म्हणून मस्त झालाय उपमा. सिरियसली हा, जाम भारी झालाय. माझी तर दुसरी प्लेट आहे. तरीच म्हणलं की उपमा ताजा का वाटत नाहीये. लवकर केलाय ना खूप. बरोबर आहे. केसर, बाहेर खातेच ना मिटक्या मारत त्या उडप्याच्या हॉटेलमध्ये. तिथं काय तू टेबलावर बसल्या बसल्या तयार केलेला असतो नाही ना. माझा इथं खा ना गप काहीतरी आपलं. हे सौर्या, तू लाव ना फोन राधाला यार. अरे यार निदान तिच्याशी फोनवर तरी बोलीन ना. अरे तू सुखरूप घरी आलास, तुम्हाला दोघांना सीमा वहिनींनी घरात घेतलं म्हणून स्पेशल अभिनंदन करायचं मला तिचं. मग त्याच्यासाठी राधाला कशाला फोन करायला पाहिजे? हा आहे ना समोर, इथेच कर ना अभिनंदन. असं काय करतेस केसर? दोघांचं लग्न झालंय आता,
जॉईंट अकाउंट आहे दोघांचं. आता दोघांना पण विश करण्यात मजा आहे का? सौर्या तुला फोन. हो लावतो ना. हा लाव. हा ढीग लावेल रे, पण तिने उचलायला हवा ना. ती थोडीच ह्याच्यासारखी रिकाम टेकडी बसलीये. बिझी असते ती खूप. हा असं काही नाही. हा उचलेल माझा फोन ती. एक मिनिट. क्यों हो गई बोलती बंद? है कोई जवाब? अब बोलो. इन्स्पेक्टर, तो तुम्हाला इतकं बोलतो आणि तुम्ही नुसतं ऐकताय? मॅडम, सगळ्यांचीच जर डोकी फिरली तर इथे एकही डोकं ठिकाणावर राहणार नाही. माझा ऐका, तुम्ही शांत राहा. मी सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न करतोय. पण मला एक गोष्ट समजत नाहीये अभी की 5 मिनट में समझा देता हूँ मैडम. चलो रे, आग लगा दो इस हॉस्पिटल को. गप्प बसायचं एकदम, एकदम गप्प. इन लोगों को चुप कराकर कुछ नहीं होगा इंस्पेक्टर. इनको क्या पता कि क्या हो रहा है? जाने दो इनको जो कर रहे हैं. देखो बंसल साहब, मैं ठंडे से ले रहा हूं, इसका मतलब ये नहीं तुम जो मर्जी आए वो करोगे. मर्जी नहीं इंस्पेक्टर, जान ली है इस हॉस्पिटल में मेरी बीवी की, समझे? ये झूठ है. सौरभ, मी तुझा फोन उचलत नाहीये, तुझा फोन कट करते. म्हणजे मी काय इमर्जन्सी मध्ये आहे ना. मी तुला फोन करते नंतर. की कसली आली इमर्जन्सी? तर करते. काय काय झालं? काय बोलले होते मी? तुला ना उगाचच वाटणार की तुझा फोन ती उचलणार. मग उचलतेस ती आणि उचलणारच. आता असेल ना बिझी, करेल नंतर. असं नसतं सौरभ. याच्यावरूनच कळतं कोण कोणाला किती इम्पॉर्टन्स देत आहे. ते गोड गोड सगळं तुझ्या समोर, बाहेर गेली की तुझी किंमत 0. कळतंय तुला? आणि मी म्हणते तिचं तरी काय चुकतं? नवरा काय करतो असं विचारल्यावर काय सांगणार आहे ती? उन्हाळक्या. ए बस. मग त्यापेक्षा तुला टाळलेलं बरं असं वाटत असेल तिला कदाचित. काय? चला आपण निघूयात. हा केसर, निघूयात आपण आता. हा सौर्या, लवकर बराव. हा काळजी घे. आपल्याला भरपूर धमाल करायची नंतर. येस. चला बाय. बाय सौरभ. बाय. काय रे, परत आलास? काय झालं? सौर्या, त्या केसरच्या बोलण्यात काय येऊ नकोस तू. ती तुमच्यात फाटाफूटच करायला बसलेली आहे. राधानं फोन कट केला म्हणजे तसंच काहीतरी कारण असणार आहे यार.
बघ तू फुकट डोक्यात राग घालून घेऊ नकोस, कळालं ना? आणि रिकामटेकडा राधा नाही केसर म्हणते तुला, कळालं? हे लक्षात ठेव. आणि सौर्या, कोण काय म्हणतं ह्याच्यात टाइमपास करण्यापेक्षा ना तू खरंच काहीतरी कर, म्हणजे ना सगळ्यांची तोंड ऑटोमॅटिक बंद होऊन जातील, कळालं? आणि वैतागू नकोस प्लीज, प्रेमापोटी बोलतोय. चल येतो. टेक केअर. यू टू. अवली म्हणजे सौरभचा खास आहे ना? अगदी खास म्हणजे काय, एकदम खास. म्हणजे रामाचा हनुमान कसा तसा हो, पवनपुत्र. पण हा सावऱ्या आहे ना, कधी कधी त्याचा अपमान करतो, पण पोरगा काय त्याची साथ सोडत नाही. आणि मी काय तुम्हाला मैत्रीबद्दल लेक्चर देतोय? गंमतच आहे ना. काय झालं? तुम्ही दोघं असे हसताय काय? मला पण कळू दे की जरा. दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये छोट्या माणसानं तोंड घालायचं नसते. कशाला आली तू? घ्या. घ्या. काय आणलंय? अरे वा, भूक लागलीच होती, बरोबर वेळेवर आणला तिने. काय आणला बाबा? काय? उपमा. छ्या, मला नको बाबा उपमा. मी नाही खाणार उपमा. उपमा कुठचा खायचा? उडप्याकडचा. अरे काय टेस्ट असते त्याची. घरची घरी उपमान करूच नाही हो कोणी. अरे खा तर बघ कसा लागतोय. काय मग राधाने केलाय आज उपमा. काय सांगते? मग राधाने केलाय? हो. अरे मग खायलाच पाहिजे. अरे छान. अरे हो, एकदम उडप्याच्या तोंडात मारेल असा झाला. वा 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 वा, मस्त झाला, मस्त झाला. मी एकदा खाऊन जाणार, 5-6 प्लेट चांगल्या खाणारच आहे. हा, तुम्ही खाणार ना? यश हळू हळू ना. काय झालं हळू? अरे घरात आहे, आपण काय रस्त्यावर आहे काय? हा, मग बोलायला घाबरतो काय कोणाला? मस्त झाला, मस्त झाला. आपण 2-4 प्लेट तर अजून खाणार. हे पण आता उद्यापासून सकाळ संध्याकाळ आणि जेवणात सुद्धा तुम्हाला उपमाच मिळेल. हा, म्हणूनच आतमध्ये खालीच करपाटला आहे. हळू बोला म्हणजे. पण आता आपल्या जेवणाचे वांदे होती, या उपम्यावर जगणार आहोत काय आपण? काहीतरी बोलला पाहिजे. काय करू त्यामध्ये? पहिले 2 घास बरे वाटले, नंतरचा सगळा करपाटलेला आहे आणि अर्धा कच्चा पण आहे. काय करता येतं का नाही दिला? हे करपलेला कच्चा आहे, कच्चा एकदम. कच्चा किंवा करपलेला. कच्चा आणि करपलेला दोन्ही एकदम कसं होईल? जाऊ दे बाबा, तुला नाही कळायचं. काय आता करायचा? करपलेला तुमचा आहे आणि कच्चा माझा आहे. आम्हाला कच्चाचं कारवानांचा करपलेला आहे, माझा कच्चा आहे. घूर के क्या देख रहा है? क्या आंखें फाड़ फाड़ के देख रहा है? अब ये देख के मैं क्या करता हूँ. चलो रे, आग लगा दो, तोड़ दो इस हॉस्पिटल को. बघा. मुझे धक्का रही है तू? मुझे? डॉक्टरला मारतोस? तुला तर मी दुसरं येतं का यांना? स्वतःच्या सोन्यासारख्या बायकोला मारलं, आता इथल्या पेशंटच्या जीवावर उठलेत. पण मी हे होऊ देणार नाही. आवाज बंद कर. मुझे जानते नहीं है तुम. एक फोन घुमाऊंगा ना, सब कुछ उलट पलट हो जाएगा यहाँ का. नक्शा बदल जाएगा यहाँ का. चलो रे, तोड़ो, आग लगा दो. खबरदार, खबरदार. निघून जायचं सगळ्यांनी, निघून जायचं इथून. चल रे, चल चल हवालदार, चल. मॅम, मॅम, राधा काय झाले? मॅम काही होणार नाही, शांत व्हा, काही होणार नाही. या या ग, बस बस ना.
खूप छान आहे का घर तुझं? थँक्यू. हे किती वर्षानंतर भेटतोय ना आपण. बघ ना ग. आपण नुसतं भेटू भेटू म्हणतो पण भेटणं नाही होत. अगदी खरंय. हे पण सीमा, तू अजूनही तशीच्या तशी आहेस हा? ए काहीतरीच. बरं तुम्ही बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. मग निवांतपणे गप्पा मारत बसू. हो. आले. कोणी नोकर माणूस दिसत नाही घरात. अगं असलेले नोकर हिने काढून टाकले असतील. तिला पहिलेपासून सगळी कामं स्वतः करण्याची सवय आहे ग. हो, म्हणूनच तर अजून ते स्लिम ट्रिम आहे. अगं काय चाललंय तुझं? पुरे आता. चल हे घे. थँक्यू. घे ग. आ फार गार नाहीये ना? नाही का? शिवानी मी जरा बाहेर जाऊन. अरे ये सौरभ. सौरभ या माझ्या मैत्रिणी बरं का. ही सविता. हिच्या मिस्टरांचा होशिरीचा खूप मोठा बिझनेस आहे बरं का. ही त्यांना मदत करते. हॅलो. हॅलो. आणि ही चित्रा. हॅलो. ही बँकेमध्ये खूप छान पोस्टवर आहे, म्हणजे मॅनेजर आहे तिथे. आणि हा आमचा सौरभ. खूप वर्षापूर्वी पाहिलं होतं तुला, शाळेत होतास. सीमाला फार कौतुक होतं तुझं. अगं अजून सुद्धा तिला तेवढंच कौतुक आहे सौरभचं. तुला सांगते, आमच्या नवीन शाखेचं उद्घाटन होतं पुण्याला. खरं तर हिच्या घराच्या शेजारीच. बरं, हिला मी म्हंटल तू ये इनॉग्रेशनला, तर म्हणाली सौरभला बरं नाहीये. मी म्हटलं अगं आता सौरभचं लग्न झालंय, त्याची बायको आहे, तू येऊ शकतेस. नाही म्हणाली. बायको आली म्हणून काय आईचं प्रेम कमी होतं का मुलावरचं, असं उत्तर दिलं बघ हिने. आता बरी आहे का तब्येत? हो बरं आहे मी आता. ऍक्च्युली डॉक्टर म्हणाले हेही 2 दिवसात काढू म्हणून. बरं सौरभ, मी राधाला सांगितलं होतं लवकर ये म्हणून आज, पण तिचा काही पत्ता नाही. आणि तिला फोन करते तर फोनही लागत नाहीये तिचा. हो अगं आय गेस काहीतरी इमर्जन्सी आहे. मी डॉक्टरांकडेच चाललोय, तिकडनं येताना तिला घेऊन येतो. व्हेरी गुड. तिला घेऊन ये लवकर घरी. चालेल. आम्ही सगळेजण वाट बघतोय. हा ओके सी यू. ओके बाय. व्हॉट? एवढं सगळं घडलं आणि तिने मला साधं सांगितलंही नाही. मला कळलं असतं तर आलो असतो ना मी. नाही आता मीच बघतो त्या माणसं. ए बाबा सौरभ, तू काही बघू वगैरे नकोस. तू तुझी तब्येत सांभाळ. अरे पोलीस आहेत, ते बघतायत काय ते. तू ना, तू एक काम कर. तू आधी आत जरा राधापाशी जा. काय तिचंही डोकं भयंकर भडकलेलं आहे. तू थोडं शांत कर तिला. एक काम कर ना, तू थोडा वेळ तिला बाहेरच कुठेतरी घेऊन जा. अहो पण मॅडम, नाही, इथली काळजी करू नकोस. मी आहे ना, मी सांभाळेन इथलं. खरंच तिच्या डोक्यावरचा ताण जरा हलका करायची गरज आहे. जा जा तिला घेऊन बाहेर जा कुठेतरी. हो पण आणि काही लागलं तर मी फोन करेन ना तुम्हाला. मी फोन करते. हा ठीक आहे. ए तुझ्या ओठातून रक्त आहे ते. बस अरे एवढं बस, मी औषध लावतो. बस. सौरभ एवढं काही पटकन नाही. सौरभ, सौरभ अरे हे कशाला तू? जास्त बडबड करायची नाही. एक मिनिट. हा हे ओपन करून द्या. आणि एक कापसाला लावा. काय आहे ना, माणूस जरा मोडका आहे. सो आय नीड युअर हेल्प. लावा. फक्त 1 mm. MM. काय प्रॉब्लेम आहे? आमच्याकडे MM असतो. लावा. हा बस. त्याला झाकण लावा. उडून जाता ना. हा 1 मिनिट. आता मी हे औषध लावणार आहे. तेव्हा कदाचित झोंबेल, आग होईल, चुरचुरेल. तेव्हा ओ भॅ असलं करायचं नाही. शहाण्या बाळासारखं बसायचं. ओके सौरभ, मी डॉक्टर आहे. आय नो. पण काय ना, आता तू पेशंट आहेस आणि मी डॉक्टर आहे. माझ्या आईचं स्वप्न होतं मी डॉक्टर व्हावं, आणि आज ते अशा रीतीने पूर्ण. वा वा झालं. आय मीन क्लीन झालं. काय ना, प्रत्येक डॉक्टरची ना एक स्ट्रॅटेजी असते. तो आपल्या बोलण्यात पेशंटला इतकं गुंतवून ठेवतो ना, की हे झोमणं, चुरचुरणं, आग होणं वगैरे काही होतच नाही. सो माझ्यात थोडे ते गुण आधीपासूनच. सौरभ माहिती आहे तू डॉक्टर आहेस. नाही. बर मग आतापर्यंत मी डॉक्टर आहे. नाही सौरभ, मग काय थोडस झोंबतय. झोमतंय?
त्याच्यावरही माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. डोळे मीठ. सौरभ, चावटपणा नकोय हा. काय राव तुम्ही पण एवढी मदत करतोय आणि तुमचे भलते चलते विचार. तसं काही नाही. हा, तू रिलॅक्स. डोळे मिठा. सौरभ, डोळे मीठ. सौरभ, क्लोज युअर आईज. अजिबात उघडायचं नाही ना.